सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आणि शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख माननीय उद्धवजी साहेब यांच्या संकल्पनेतनं आजचा हा भव्य दिव्य सोहळा साकारतोय। उमेश जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या नृत्यानं आजच्या कार्यक्रमाची नांदी झाली आहे। आता मी माननीय उद्धव साहेबांना विनंती करतो, त्यांच्याबरोबर शिवसेनेच्या मान्यवरांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवराय, प्रबोधनकार ठाकरे, मासाहेब आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करावं। क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। माननीय उद्धव साहेब आता प्रबोधनकार आणि महासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करतायत। त्यांच्या सोबत आहेत प्रख्यात कला दिग्दर्शक श्री नितीन देसाई आणि आजच्या या भव्य सोहळ्याचे दिग्दर्शक श्री आदेश बांदेकर। मी माननीय उद्धव साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं। जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो आणि बालमित्रांनो, सर्वात प्रथम महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो। कामगार दिनाच्या सुद्धा शुभेच्छा देतो। हा खरं म्हणजे नुसता महाराष्ट्र दिन नाही तर महाराष्ट्राचा विजय दिन आहे। अभूतपूर्व असा हा सोहळा आहे आणि हा सोहळा पाहिल्यानंतर संपूर्ण देशाचे डोळे दिपून जातील असं हे दृश्य आहे। खरं म्हणजे ही पार्श्वभूमी बॅकग्राऊंड बघितल्यानंतर लोकांचा गैरसमज होईल की उद्धव ठाकरे गाणं म्हणायला लागले की काय। एक एक नवीन नवीन उपक्रम करतोय आपण। सर्वात आधी हा सोहळा आपण किंबहुना हा जल्लोष आपण साजरा करतो आहोत। हा नुसता जल्लोष किंबहुना धांगडधिंगा नाही। ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या आठवणी मनामध्ये दाटतात तेव्हा मनामध्ये एक टाचणी होती की तशी माझी पिढी आणि माझ्या नंतरच्या सगळ्या पिढ्या या भाग्यवान आहेत, कारण हुतात्म्यांनी रक्त सांडलं, बलिदान करायचं त्यांनी बलिदान केलं आणि आम्हाला मुंबई अशीच मिळाली। रक्ताचा एकही थेंब न सांडता आमच्या पिढीला मुंबई मिळाली, पण महाराष्ट्राला मात्र मुंबई मिळवण्यासाठी रक्त सांडावं लागलं, बलिदान करावं लागलं। आणि हा विजय दिन त्यांनी जर का बलिदान केलं नसतं तर आपल्याला आज पाहायला मिळालं नसतं। आणि म्हणून सर्वात आधी मी सर्व तमाम शिवसैनिकांना की ज्यांनी ज्यांनी एका जाणीवेने त्या सांडलेल्या रक्ताची किंबहुना त्या रक्ताचं ऋण म्हणून हजारोंच्या संख्येने रक्तदान केलं, रक्तत्याग केला। लाखो लोक आली होती, 25,000 रक्तदात्यांनी रक्तदान केलं, पण हजारो लाखो लोक रक्तदान करता येत नाही म्हणून हळहळत परत गेले। त्यांची मी खरं म्हणजे क्षमा मागतो। विश्वविक्रम झाला, पण ही भावना एवढी तीव्र होती की विश्वविक्रम करणं किंबहुना ते मनात नसताना सुद्धा 25,000 रक्तदानाची जी काही एक भावना होती ती पूर्ण झाली आणि त्या गिनीज बुकाला सुद्धा
विश्वविक्रमी मराठी शिवसैनिकांची नोंद ही घ्यावीच लागली. आणि म्हणून नुसतं शब्दांनी ऋण व्यक्त करून चालणार नाही. ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलं, ज्या ज्या हजारो डॉक्टर्सनी, शिवसैनिकांनी त्या महायज्ञासाठी मेहनत केली, त्यांना मी अक्षरशः त्यांच्यासमोर मी नतमस्तक होऊन त्यांना नमस्कार करतोय. कारण देशप्रेम, धर्मप्रेम, राष्ट्रभक्ती ही रक्तात असावी लागते, ती भाड्याने मिळत नाही. आणि गेल्या रविवारी जे दृश्य आपण संपूर्ण जगाला दाखवलेलं आहे, अरे कोणाची हिंमत आहे आता मुंबईकडे आणि महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघण्याची. असं म्हणा पाहिजे तर होय, आम्ही त्या दिवशी रक्तत्याग करून अखंड महाराष्ट्र, आणि नुसतं अखंड महाराष्ट्रच नाही तर बेळगाव, कारवार, निपाणी सह जो भूभाग राहिलेला आहे तो मिळवून महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्र स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही त्या दिवशी शपथबद्ध झालेलो आहोत. आज आपल्या महाराष्ट्राचा हा सुवर्ण दिन आहे. महाराष्ट्र ही वीरांची भूमी आहे. जेव्हा हा विश्वविक्रम झाला त्याच्या आधी काही जणांनी मला विचारलं की तुम्ही विक्रम करणार आहात का? म्हटलं विक्रम करण्याचा इरादा नाही. आणि महाराष्ट्राची ही माती अशी आहे की इकडे विक्रम करावा लागत नाही. विक्रम काय, पराक्रम काय या मातीमध्ये जन्माला येतात, असा हा माझा महाराष्ट्र आहे. ज्या ज्या वेळेला देशावरती संकट आलं, धर्मावरती संकट आलं, त्या त्या वेळेला महाराष्ट्रामधनं एक मराठी मातीचा पुत्र, मग ती महिला असेल, पुत्र असेल, लक्कन विजेसारखा कडाडून उठून देशाला नेतृत्व देत आलेली ही महाराष्ट्राची माती आणि महाराष्ट्राची माता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा महाराष्ट्राच्या मातीत जन्म घ्यावासा का वाटला? लोकमान्य टिळक सुद्धा महाराष्ट्राच्या मातीत का जन्माला आले? कोणतंही क्षेत्र घ्या, महाराष्ट्रासारखी संपन्न परंपरा ही दुसऱ्या कोणत्याही प्रदेशाला नाही. आणि म्हणून मी म्हणतो की इकडे पराक्रम, विक्रम करावे लागत नाहीत, विक्रम आणि पराक्रम जन्माला येतात, अशी ही महाराष्ट्राची भूमी आहे. अजूनही लढा संपलेला नाही. जो उल्लेख मी केला, बेळगाव, कारवार, निपाणी, त्याच्यासाठी शिवसेनेने जे आंदोलन केलं होतं 69 साली, या लढ्यामध्ये 106 हुतात्मे झाले. 69 साली 69 हुतात्मे शिवसेनेने दिलेले आहेत. त्याही हुतात्म्यांना आज आपण अभिवादन करूया. हा लढा असाच चालू आहे. ते जे गाणं आहे आजही ते सादर होईल, शूर आम्ही सरदार, त्याच्यामधलीच ती ओळ आहे, देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतला हाती. असा हा मराठी माणूस देवासाठी, धर्मासाठी, देशासाठी तळहातावरती प्राण घेऊन लढायला पुढे असणारा हा मराठी माणूस आहे. हे जे हुतात्मा स्मारक आहे, शेतकरी आणि कामगार त्यांच्या हातामध्ये मशाल आहे. आजचे राज्यकर्ते असतील, आणखीन कोणी असेल, नवे आपलं सुद्धा कर्तव्य आहे की ज्या ज्या वेळेला शेतकरी आणि कामगार यांच्या हातातली मशाल भडकून उठली, त्या त्या वेळेला सिंहासन जळून खाक झालेला आहे. हा सुद्धा इतिहास आहे. आणि म्हणून मी एवढीच अपेक्षा करेन की हा ज्वालामुखी आहे. शेतकरी आणि कामगार हा ज्वालामुखी आहे. तो जर समाधानी असेल तर सगळं काही आनंदात होईल. पण त्यांच्या ज्वालामुखीची जर का मशाल भडकून उठली तर कोणी किती मस्तवल असो, ते जवाहरलाल नेहरू असोत की आणखीन आत्ताचे कोणी असो, अरे ज्याचे नेहरूंना वाकवलं तिकडे आत्ताचे कोण आहेत. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं एक कर्तव्य आहे. आज आणखीन एक भाग्याचा क्षण असा आहे की 50 वर्षापूर्वी तो क्षण अनुभवायला आपण नव्हतो. आज स्वतः लता दीदी आपल्याला आशीर्वाद द्यायला आणि करोडो मराठी मनाच्या भावना व्यक्त करायला आपल्या सोबत इकडे उपस्थित आहेत. लताजींबद्दल काय म्हणायचं? मी ज्या वेळेला लहानपणी आजोबांच्या खोलीत एक रेडिओ होता. आता घराघरामध्ये टीव्ही काय, फोनमध्ये सुद्धा टेलिव्हिजन आलेले आहेत. IPL वगैरे सारख्या भानगडी तेव्हा नव्हत्या. एकच रेडिओ होता. त्या रेडिओ समोर आम्ही बसायचो आणि मग जे असेल ते ऐकायचो. आणि तेव्हा भसाड्या आवाजामध्ये जाहीर केलं जायचं,
आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे आणि मग बाजारभाव सांगितले जायचे. मी म्हणायचो ह्या अशा भसाड्या आवाजाला आकाशवाणी का म्हणतात. पण जेव्हा लताजींचा सूर मी ऐकला तेव्हा म्हटलं की अरे ह्या आवाजाला आकाशवाणी म्हणायचं नाही तर दुसरं काय म्हणायचं. आणि मला आनंद आहे की स्वतः लताजी आहेत. मंगेशकर कुटुंब म्हणजे अख्खा आकाशवाणी केंद्र इकडे आहे. त्या सगळ्यांना त्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद आपण घेऊया. लताजींना मी एवढंच सांगेन की गेल्या आठवड्यात तुम्ही एका कार्यक्रमात मला बोलवलं होतं, मान्यवरांचे सत्कार केले आणि काही न करता मला देखील आशीर्वाद दिलात, भरभरून आशीर्वाद दिला. मी लताजींना आणि सगळ्यांनाच म्हणजे हुतात्म्यांना असतील, शिवराय आहेत, माझे आजोबा सुद्धा त्यावेळेला अग्रणी होते, त्या सगळ्यांना मी आपल्या साक्षीने वचन देतो की आशीर्वाद असू द्या, तुम्हाला अभिमान वाटेल असंच कार्य शिवसैनिकांच्या वतीने शिवसेनेच्या माध्यमातून मी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज सगळ्या महाराष्ट्रप्रेमी जनतेला मला एकच सांगायचं आहे, किती भाग्यवान आहे आपला महाराष्ट्र. मी तुम्हाला एक याचं उदाहरण देतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशीच आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. 1 मे 1960, 50 वर्षांपूर्वी. आणि आज आपल्या राज्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आपण इथं जमलोय. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. नमस्कार.